बरं झालं बया, आई अंबेचीच कृपा म्हणून सरनाईकांनी आपलं घर वाचवलं, नाहीतर आपण रस्त्यावर आलो असतो ग. नुसत्या विचाराने सुद्धा अंगावर काटा येतो बघ. एवढी काही वाईट परिस्थिती आली नसती आत्या. सत्यजित होता ना, त्याने काय आपल्या सगळ्यांना असं रस्त्यावर सोडलं असतं? त्याला मस्त वाटलं असतं ग, पण त्याची किती ओढाताण झाली असती याचा विचार केलाय? अगं खाणारी तोंड 10 आणि काम करणारे हात 2च. का? मी त्याला मदत केली असती की, आणि अशा वेळीच त्याला माझ्या प्रेमाची किंमत कळली असती. अगं प्रिया, असं काय बोलायलीस? अगं तुझी किंमत काय? आपण सगळ्यांनी रस्त्यावर यायला हवं होतं का? आत्या ते सगळं जाऊ दे, मला वेगळ्याच गोष्टीची भीती वाटते. कसली भीती? आत्या मला सांग, या सगळ्या मोठ्या संकटातून आपल्याला कोणी वाचवलं? या मंजिरीच्या वडिलांनी. आता हे सगळं लक्षात घेऊन जर सत्यजित पुन्हा तिच्याशी चांगला वागायला लागला तर काय? खरंच की आई अंबे, काय लीला लावली आहेस तू? मला ना काय करावं काही कळत नाहीये. अगं प्रिया, तुझी एक गोष्ट विसरलीस की? आपण मंजिरीला घराबाहेर काढलं ना, आता तिच्या बापानं विचारलं की मंजिरी कुठं आहे, तर आता आपण कोणत्या तोंडाने त्यांच्या पुढे जायचं ग? अरे देवा, हे तर तुला वाटतं त्यापेक्षा जास्त मोठी भीती आहे. आणि समजा त्यांना कळलं की मंजिरी घरी नाही आहे, मग अगं हातातोंडाशी आलेला घास परत जायचा. आता हे घर काही आपल्याला मिळत नाही बघ. नाही आत्या, असं नाही होणार. अगं त्यांच्यासाठी तर मंजिरी केव्हाच मेली आहे. पण तरी बी त्यांनी आपलं घर वाचवलंच ना. का? अगं बापाचं प्रेम उफाळून आलं या. आता काय करायचं ग? आत्या तू ना उगाच टेन्शन घेतेस. मला सांग, ह्या घरातून मंजिरीला बाहेर कोणी काढलंय? मावशीनी ना. अगं मग ती बघेल ना काय उत्तर द्यायचं ते. आपण कशाला काळजी करायची? आणि असं काही होणारच नाहीये, मुळात काही होणार नाही. तुला जो विचार करायचा आहे तू कर. मला वाटतं या त्याने जरी मंजिरीला नाही विचारलं तरी या आपली येळ वाकडी आहे. चला आता आपण काय करणार? आणि समजा त्याने तिला विचारलं तर? आई अंबे, आता तूच वाचव ग बाई.